नमस्कार. आज आपण तवा पुलाव बनवणार आहोत. तवा पुलाव बनवण्यासाठी आपल्याला तवा लागणार आहे. तो तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. त्याआधी मी पुलावसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. ओला वाटाणा आहे, फ्लावर घेतला आहे, फ्रेंच बीन घेतली आहे आणि कॅप्सिकम घेतली आहे. आता याच्यामध्ये मी टोमॅटो आणि आलं लसूण टाकून त्याची प्युरी बनवली आहे. त्यानंतर आपण तो तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये जिरा घालायचा. जिरा घातल्यानंतर त्याच्यामध्ये जो कांदा उभा चिरून घेतलेला होता तो घालून घ्यायचा. हा कांदा आपण सोनेरी रंगावर येईपर्यंत फ्राय करायचा. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. सोनेरी रंगावर हा कांदा आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओला वाटाणा म्हणजे मटार घातलेली आहे आणि मी नंतर त्याच्यामध्ये बटर टाकलं आहे. बटर नंतर का घातले तर बटर आधी घातल्यानंतर कांदा पोळायला थोडा वेळ लागतो, कारण बटरमध्येही पाण्याचा अंश असतो. त्यामुळे मी बटर नंतर घातलेलं आहे. अशा प्रकारे ते आपण मटर थोडीशी सॉर्ट हे करून घ्यायची. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये फ्रेंच बीन घातली आहे. याच्यामध्ये गाजर घालू शकतो आपण. मी गाजर घातले पण नंतर थोडंसं किसून घातलेलं आहे. त्यानंतर फ्लॉवर घातलं आहे. ही जी आपलं रेसिपी आहे तवा पुलाव, ही शक्यतो पावभाजीच्या गाड्या असतात तिथे जास्त प्रमाणात बघायला मिळते. म्हणजे पावभाजी केल्यानंतर जो मसाला याच्यावर राहिलेला असतो तव्यावर, त्या मसाल्यात राईस फ्राय करतात आणि त्याची चव खूपच वेगळी असते, छान असते. अशा प्रकारे याच्यामध्ये मी कॅप्सिकम घातलं आहे आणि हा पावभाजी मसाला घातला आहे. त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मी पावभाजी मसाला त्यात टाकून घेतला आहे आणि एक 5 मिनटं मी ते वाफवून घेतले आहे, कारण या भाज्या आपल्याला शिजवलेल्या नाही आहेत, तर त्या थोड्या शिजायला पाहिजेत. त्यासाठी मी वरती झाकण ठेवून ते थोडंसं वाफवून घेतलं. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आता या भाज्या बऱ्याच प्रमाणात शिजलेल्या आहेत, तर त्या बाजूला करून आपण मध्ये जो तेल आहे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो अशी प्युरी बनवली आहे, ती आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायची. याच्यामध्येही मी पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि आपलं लाल तिखट टाकलं आहे मी 1 चमचाभर. आणि मग हे चांगलं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे तेल सुटेपर्यंत हे फ्राय करायचं. जर तेल सुटेपर्यंत फ्राय नाही केलं तुम्ही तर टोमॅटोची कच्ची चव लागते. तर असं न करता आपण चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं ते. आणि नंतर ज्या भाज्या आपण बाजूला करून घेतल्या होत्या त्या त्याच्यामध्ये मिक्स करायच्या. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हे चांगलं एकजीव झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे, कारण सर्व भाज्यांना मीठ चांगलं लागण्यासाठी आपण त्यात मीठ आधी घालून घेतलं आहे. आणि भात आपण शिजवताना पूर्ण शिजवून घ्यायचं, कारण बिर्याणीसाठी वगैरे शिजवतो तो आपण 2/3 एवढा भात शिजवतो, 1/3 कच्चा ठेवतो. तर तसं करायचं नाही, तर आपण पूर्ण भात आपण जसं घरात आपल्या नेहमीच्या जेवणासाठी शिजवतो तसं पूर्ण शिजवून घ्यायचं भात. त्यानंतर हे चांगल्या भाज्या एकत्र करून चांगल्या फ्राय करून घ्यायच्या, त्याच्यामध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या, त्या एकजीव झाल्या पाहिजेत. अशा प्रकारे आपण ह्या भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे राईस शिजवलेलं होतं ते राईस ॲड करायचं. राईस तुम्ही मग कोणतंही घ्या.
अगदी रात्रीचं शिल्लक राहिलेलं राईससुद्धा याच्यामध्ये टाकलं तुम्ही तरीसुद्धा चव त्याची खूपच छान लागते. अशा प्रकारे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, एक सर्व एकजीव करून घ्यायचं. कारण जो काही आपल्या भाज्या आहेत आणि भाज्यांना जो मसाला लागलेला आहे तो या राईसला पूर्ण लागला गेला पाहिजे. तव्यामध्ये जास्त राईस टाकलं तर ते मिक्स करताना थोडा वेळ जातो. पण तुम्ही जर व्यवस्थित मिक्स नाही केलात तर मग त्याची चव व्यवस्थित लागणार नाही, चांगली लागणार नाही. त्यासाठी व्यवस्थित आपण पूर्ण मंद आचेवर सगळं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे हे बघा कलर आला. यानंतर वरती पुन्हा मी अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकला आहे. पण पावभाजी मसाल्याची चव या राईसला यावी लागते आणि खूप चवीला तुम्ही म्हणाल तर खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की हे राईस करून बघा आणि मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ह्याच्यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवून वाफ घेऊ. एक 2 ते 3 मिनटं आपण हे झाकण ठेवूया. त्याच्यावर झाकण ठेवून ही वाफ घेतलेली आहे आणि मग झाकण बाजूला करून आपलं हे खाण्यासाठी रेडी आहे. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. वरती कोथिंबीर टाकून हे खाण्यासाठी रेडी आहे. हे आपण ह्याच्याबरोबर आपण काकडी आणि कोशिंबीर याच्याबरोबर आपण हे खाऊ शकतो. थँक्यू.